ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। निवडणुका पालिकेच्या होत्या त्या खूप लहान जरी असल्या तर त्या निवडणुकीसाठी मोठमोठे नेते वेळात वेळ काढून सत्तेसाठी प्रचाराला आले होते। पाहूया सविस्तर रिपोर्ट। नमस्कार, मी अर्पणा आणि तुम्ही पाहताय तिचा जागर न्यूज। कोल्हापूर जिल्ह्यातील 13 नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या रणधुमाळीचा धुरळा एकदा खाली बसला, परंतु छोट्या शहरांमधील ही सत्ता राजकीय पक्षांना किती महत्त्वाची असते या यंदा दिसून आली आहे। चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी देखील या निवडणुकीसाठी पायाला भिंगरी बांधल्याचे दिसून आले। ही छोटी मोठी शहरे विधानसभा, लोकसभेसह विधान परिषदेसाठी महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने कुठलीच कसर सोडायची नाही हे ठरवून या सर्वांनी काम केलं। चंदगड नगरपंचायतीसाठी आमदार शिवाजी पाटील यांनी शिंदे सेनेला सोबत घेऊन भाजपचे बहुसंख्य उमेदवार असलेले पॅनल कमळ चिन्हावर निवडणुकीत उतरवल्याने फडणवीस यांनी चंदगडला जंगी सभा घेतली आणि पाटील यांनी जोरदार शक्तीप्रदर्शनं केली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हातकणंगलेमध्ये रोड शो केला, परंतु ते व्यस्त वेळापत्रकातून कागलला येऊ शकले नाहीत। शिंदे आले असते तर काही ठिकाणी त्यांच्या सेनेला बळ मिळाले असते। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही हुपरी येथे सभा घेतली। चंद्रकांत पाटील हे जरी सांगलीचे पालकमंत्री असले तरी कोल्हापूर जिल्ह्याचे भाजपचे पालकत्व त्यांच्याकडे आहे, त्यामुळे त्यांनी गडिंग्लजपासून अनेक ठिकाणी छोट्या मोठ्या सभा घेतल्या। तर मंत्री मुश्रीफ यांनी संपूर्ण लक्ष कागल, गडिंग्लज आणि मुरगुडवर केंद्रित केलं होतं। पालकमंत्री आंबेडकर यांच्या कार्यक्षेत्रात आजरा ही एकमेव नगरपंचायत आहे, त्यामुळे त्यांनी तिथले नियोजन अर्जुन आंबेडकर यांच्यावर सोपवून त्यांनी मुरगुडमध्ये अधिक लक्ष घातलं। खासदार धनंजय महाडिक यांनी मात्र या निवडणुकींसाठी पूर्ण वेळ दिला। चंदगड, आजरा, गडिंग्लजसह जयसिंगपूर, शिरोल, हातकणंगले, कुरुंदवाड या ठिकाणी सभा घेतल्या। खासदार धैर्यशील माने यांना हातकणंगलेसह त्यांच्या लोकसभा मतदारसंघातील निवडणुकांसाठी काम करावे लागले। एकमेकांच्या उलट असले तरी महायुतीचे नेते सक्रिय राहिले।